कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर उत्तर. इथं उमेदवारी ठरण्यापासून किंवा उमेदवारी घोषित होण्यापासून जो काही ड्रामा सुरू झालेला होता, तो ड्रामा आज अखेर अर्ज ज्या दिवशी माघार घ्यायची होती त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देखील हा ड्रामा कंटिन्युअसली चालू होता. यापूर्वी लोकसभेला गुजरातमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने म्हणजे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज निघाला होता, अशी एक घटना घडलेली होती. महाराष्ट्रात मात्र तशी काही घटना कुठे घडलेली नव्हती. मात्र आज काँग्रेसच्या उमेदवार इथल्या छत्रपती मधुरिमा राजे यांनी अर्ज माघार घेतला काही क्षणात आणि एक कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रात अक्षरशः सनसनाटी पसरली की बाबा हे झालंच कसं अशा पद्धतीनं. मात्र दुसऱ्या बाजूला राजेश लाटकर यांचा अर्ज अपक्ष म्हणून कायम होता. ही एक त्यातल्या त्यात दिलासादायक बाब काँग्रेससाठी होती आणि त्या गोष्टीवरतीच आता काँग्रेसचं जे काही राजकारण आहे ते कोल्हापूर उत्तरमध्ये चालणार आहे. कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ जरी वरवरती महायुती महाविकास आघाडीची लढाई असली तरी हा दोन पॉवरफुल नेत्यांच्या मधला सामना आहे. हे दोन पॉवरफुल नेते कोण तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कोल्हापूरचे नेते कोल्हापूर काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मधला हा मोठा आणि पॉवरफुल सामना होणार आहे. आणि ह्या सामन्यात एकनाथ शिंदे यांनी कुठंतरी बाजी मारायचा प्रयत्न केला किंवा बाजी मारलेली आज जरी दिसत असली तरी जेव्हा राजेश लाटकर यांना काँग्रेसनं समर्थन दिलं त्यानंतर एक बाजूची सहानुभूतीसुद्धा कोल्हापूरमध्ये बंटी पाटील यांच्या बाजूने जाताना दिसत आहे. अगदी कोल्हापूरमध्ये जे काही आज घडलं त्या सगळ्याचं टायमिंग बघितलं तर अगदी अर्ज माघारी घ्यायला ते गेलेले आहेत. छत्रपती घराणं अर्ज माघारी घ्यायला गेलेलं आहे आणि त्याचवेळी बंटी पाटील साहेबसुद्धा स्वतः आलेले आहेत. आणि सकाळपासून जे देवदर्शनाला गेलेले आहेत आणि नॉट रिचेबल होते ते राजेश लाटकर ही काही वेळात तिथं आलेले आहेत. त्यांना चिन्ह मिळालेलं आहे प्रेशर कुकर. प्रेशर कुकर हे चिन्ह त्यांनी घेतलं, बाहेर येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि ते म्हणले की बंटी पाटील हे माझे नेते आहेत, होते आणि राहणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं, त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या. राजेश लाटकर यांना ही उमेदवारी कुठेतरी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या अधिकृत तिकिटावर मिळाली नसली तरीही महाविकास आघाडी किंवा काँग्रेस पुरस्कृत आता त्यांची उमेदवारी झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांचा देखील सन्मान हा झालेला आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा. जेव्हा राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच कोल्हापूर जिल्ह्यात एक आनंदोत्सव होता. सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस उमेदवारी देते, एक नगरसेवक माणूस किंवा त्या लेवलच्या माणसाला जो प्रामाणिकपणे पक्षाबरोबर काम करतो आणि ज्याची विचारधारा ही स्पष्ट आहे, संविधानवादी ज्याची विचारधारा आहे, फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेने जो चालतो आहे त्याची मुलाखतसुद्धा काँग्रेस कमिटीने घेतली होती आणि काहीतरी क्वालिटी बघूनच AICCनं त्यांचा अर्ज किंवा त्यांची उमेदवारी आहे ती घोषित केली असणार. मात्र काही घटकांना ही उमेदवारी बघवली नव्हती, ती कोल्हापुरातील घटकांना बघवली नव्हती. त्यामध्ये काही मोठे बडे प्रस्थ होते, त्यांचा विरोध राजेश लाटकर यांना होता. मात्र हे सगळं असलं तरीही राजेश लाटकर यांच्या मागं जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मोहळ होतं ते काही राजेश लाटकर यांना थांबू देत नव्हतं. म्हणजे अगदी 1-2 दिवसापूर्वी एक चांगला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामध्ये एक दिव्यांग बांधव आहेत आणि ते राजेश लाटकर यांना सांगत आहेत की म्हणजे त्या दिव्यांग बांधवांना किंवा दिव्यांग व्यक्तींना ते बोलतासुद्धा नीट येत नाही, मात्र ते त्यातूनही सांगतायत की बाबा तू माघार घेऊ नकोस. म्हणजे कुठेतरी राजेश लाटकर यांच्याबद्दल एक सर्वसामान्यांच्यात कणव आहे, ते निवडणुकीत उभे राहिले पाहिजे, त्यांचं काहीही होऊ दे पण त्यांचा जो काही अपमान झाला आहे, आत्मसन्मान जो काही दुखावला गेलेला आहे त्याला काही त्यांनी नमतं घेऊ नये आणि त्यांचा स्वाभिमानी बाणा दाखवून राजेश लाटकर यांनी लढलंच पाहिजे अशी कार्यकर्त्यांची आणि त्यांना मानणाऱ्या वर्गाची मागणी होती. अशीच मागणी लोकांच्यातून आल्यामुळे राजेश लाटकर यांनी आपला अर्ज कायम ठेवला आणि त्यांना आज ते चिन्ह मिळालं, ते प्रेशर कुकर मिळालं. राजेश लाटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सुद्धा काही गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये ते म्हणत होते की त्यांचे कार्यकर्ते
2-3 कार्यकर्ते हे राखेलचे तेलाचे कॅन घेऊन आले, ते जर तुम्ही माघार घेतली तर आम्ही पेटवून घेऊ, अशा पद्धतीचं देखील त्यांना धमकी दिली होती. म्हणजे कार्यकर्त्यांचं प्रेशर हे राजेश लाटकर यांच्यावरती होतं. त्यामुळे राजेश लाटकर यांना उभं राहावं लागलं आणि त्या प्रेशरमधूनच त्यांना आज कुठंतरी प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं. प्रेशर कुकर चिन्ह मिळाल्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं चिन्हाबद्दल, म्हणजे चिन्हाबद्दल कुणीही बोलत असतं की हात बदलेगा हालात किंवा कमल खिला वगैरे असं काहीही बोलत असतं. मात्र राजेश लाटकर म्हटले की ज्या कुकरमधून 1-2 घास पोटात जातात ते कुकर चिन्ह आम्ही घेतलेलं आहे आणि प्रेशर ही जनता निर्माण करणार आहे, असं ते राजेश लाटकर हे बोलताना, माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं. आता हा सगळा काही ड्रामा असेल किंवा जे काही घडलं ह्यामध्ये, ह्या चर्चेत छत्रपती घराणं, सतेज उर्फ बंटी पाटील आणि त्यानंतर राजेश लाटकर हे 3च कॅरेक्टर पूर्णपणे याच्यात पिक्चरमध्ये होते. यांच्या भोवतीच आज चर्चा होती. त्याचवेळी उमेदवार, महायुतीचे उमेदवार जे आहेत राजेश क्षीरसागर, ते यामध्ये कुठेही पिक्चरमध्ये नाहीत. उद्या ज्यावेळी काही कोल्हापुरात काही क्षणाला वातावरण बदलू शकतं. आता राजेश लाटकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ता पॅटर्न राबवला जाईल असा देखील त्यांचे समर्थक प्रचार करत आहेत. याला उद्या यश कितपत येणार आहे किंवा जे काही होईल, म्हणजे कोल्हापुरात काहीही होऊ शकतं हे बोललं जातं. आणि त्याचवेळी एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता जो काहीतरी, म्हणजे ज्याच्याकडे फार मोठी कंत्राटं नाहीत किंवा जे कंत्राटदार नाही आहे, ज्याच्याकडे 2 नंबरचा पैसा नाही आहे आणि ज्याला कुठला फार मोठा राजकीय वारसासुद्धा नाही आहे, असा कार्यकर्ता आमदार होणे ही फार मोठी गोष्ट कोल्हापूरसाठी असणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकर कधी काय करतील हे कोणाला काही सांगता येत नाही. एकदा जर इथं वातावरण निर्मिती झाली तर त्या वातावरणाचा टेम्पो कायम टिकवला तर राजेश लाटकर इथून निवडून नाही आले तर आश्चर्यसुद्धा कुणाला वाटणार नाही, ते निवडून येतील सुद्धा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. आणि कोल्हापुरात जे काही वातावरण असतं, सर्वसामान्यांची बाजू घेण्याचं वातावरण देखील फार आधीपासून कोल्हापुरात आहे. अगदी रयतेचे राजे असणारे राजर्षी शाहू महाराज यांनी सुद्धा सर्वसामान्यांच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी त्यांनी अगदी अस्पृश्य समाजातील, तत्कालीन अस्पृश्य समाजातील लोकांना हॉटेल चालू करून दिलं होतं. त्या हॉटेलमध्ये स्वतः येऊन त्यांनी चहापाणी करत होते. त्यामुळे कुठेतरी बळकटी द्यायची, सर्वसामान्यांना बळकटी द्यायचं, हे कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांनी हा एक वसा घालून दिलेला आहे. त्यातूनच पुढे जाऊन कोल्हापूरची जर ही विचारधारा अजून कंटिन्युअस असेल तर राजेश लाटकर या सर्वसामान्य व्यक्तीला ही जनता आमदार करू शकते, अशी परिस्थिती देखील कोल्हापुरात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. आजचा पॉलिटिकल ड्रामा हा ठरवून होता असं देखील काहींचं म्हणणं आहे. तर हे काहीतरी कुठंतरी काँग्रेसच्या उमेदवारीत घोळ झाला असंही काहींचं म्हणणं आहे. यामध्ये काय असेल किंवा काय होईल त्याचा सस्पेन्स मात्र जर राजेश लाटकर निवडून आले तर ज्या दिवशी निकाल आहे त्या दिवशी आपल्या सर्वांना तो कळेल. जर काही ठरलं किंवा ठरवलं गेलं असलेलं असेल, स्क्रिप्टेड असेल तर ते त्यानंतर कळेल, किंवा जर आहे ही परिस्थिती खरीच जर उद्भवली असेल तरीसुद्धा ती जी काही परिस्थिती आहे ती निकाला दिवशी कळेल. तुम्हाला काय वाटतं की हा ड्रामा ठरवून होता किंवा काही प्रेशर टॅक्टिक्ससुद्धा वापरलं गेलेलं आहे? म्हणजे ज्या अर्थी गुजरातमध्ये काँग्रेसच्या उमेदवारावरती प्रेशर आणून उमेदवारी अर्ज काढून घ्यायला लावला तसं झालं असेल, किंवा राजेश लाटकर या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून देखील छत्रपती घराण्यांनी आपला अर्ज माघारी घेतला असू शकतो काय? तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला काय वाटतं आणि राजेश लाटकर हे निवडून येण्याचे चान्सेस किती आहेत असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि फॉलो करा. धन्यवाद. थँक्यू.